तुम्ही माईक वगैरे झालं सेटअप की रेडी म्हणायचं तेव्हापासून तुमचा टाइम स्टार्ट होईल. रेडी स्टार्ट. राजमाता जिजाऊ राजे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, तज्ञ परीक्षक, सर्व गावकरी मंडळी आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, माझा कोड क्रमांक अ1. मी विषय मांडते माझी सावित्री होती म्हणून. सर्वप्रथम माता सावित्रीला वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. 19व्या शतकातील एक विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साथीने शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी अविरत कष्ट झाले. रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झुजली. कोण होती ती माऊली जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ती म्हणजे माझी सावित्री. माझी सावित्री होती म्हणून आज मी इथे तुमच्या सर्वांच्या पुढे बोलू शकत आहे. माझ्या या माऊलीचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. आई लक्ष्मीबाई व वडील खंडोजी नेवसे पाटील. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाई यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि सावित्रीचे आयुष्यच बदलून गेले. ज्या काळात स्त्रियांना उघडबाहेर पडण्यास मनाई होती, चूल मूल एवढे स्त्रियांचे विश्व होते, त्या काळात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत जाऊन सावित्रीबाई अक्षरे गिरवायला लागल्या. त्या लिहायला वाचायला लागल्या. एवढेच काय तर त्या काव्यरचना करायला लागल्या. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, ती धारदार तलवार होती, ती धारदार तलवार होती. ती स्त्री शिक्षणाचा अवतार होती, ती स्त्री शिक्षणाचा अवतार होती. ती प्रेरणा होती, ती स्मृती होती. ती प्रेरणा होती, ती स्मृती होती. ती विद्येचा अलंकार होती, ती विद्येचा अलंकार होती. ती एक अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती. ती लढत होती, ती जगत होती, ती जगण्यासोबतच जगवत होती. ती लढत होती, ती जगत होती, ती जगण्यासोबतच जगवत होती. ती हजारो लाखो स्त्रियांचं भविष्य घडवत होती. ती हजारो लाखो स्त्रियांचं भविष्य घडवत होती. माझी सावित्री होती म्हणूनच आजच्या स्त्रिया चंद्रावर जाऊ शकल्या. कारण माझ्या सावित्री माईने फार संघर्ष केला होता. त्या काळी मुलींच्या घरच्या शिव्या, दगड, गोठे, अंगावर फेकलेले शेण, कचरा हे सर्व सहन करून माझ्या सावित्री माईने शिक्षणाचा यत्न तेवत ठेवला. माझ्या सावित्री माईने खुल्या केलेल्या द्वारातूनच बाहेर पडून प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी, द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या अनेक स्त्रियांनी देशाच्या राजकारणात त्या चमकल्या. तर निर्मला सीतारामन यांच्यासारख्या स्त्रियांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. एवढेच नाही तर कल्पना चावला यांनी आकाश भ्रमंती केली आणि हे सर्व आजच्या स्त्रियांना शक्य झाले कारण माझी सावित्री माई होती म्हणूनच. मित्रांनो, त्या काळी मुलींची किंवा स्त्रियांची लग्ने बालवयातच केली जायची आणि त्यामुळे पती आणि पत्नी यांच्या वयात बरेचसे अंतर असायचे आणि त्यामुळेच बऱ्याचशा स्त्रियांना बालवयातच वैद्य प्राप्त होत असे. ज्या मुलींना किंवा स्त्रियांना बालवयातच वैद्य प्राप्त होत असे त्यांना त्यांच्या पतीसोबत सक्तीने सती जावे लागत असत. ज्या स्त्रिया सती जायच्या नाही त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागत असत. सामाजिक निंदेला सामोरे जावे लागत असे. अशा या विधवा स्त्रियांच्या जीवनामध्ये त्यांना क्रांतिकारी प्रकाश पडावा म्हणून माझ्या सावित्री माईने ज्योतिरावांच्या मदतीने सती प्रथा बंद पडण्यास व विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन मिळवण्यास अनेक या संकटांना संघर्ष केला आणि त्या पुढे चालत गेल्या. माझ्या मित्रांनो, त्यावेळी सावित्रीबाईंनी फार संघर्ष केला होता. त्यावेळी बालहत्या प्रकरण खूप वाढले होते. स्पर्शाच्या दिव्याच्या नावाखाली बालहत्येचा प्रकरण फार चालू होता. त्या विरुद्ध देखील माझ्या सावित्रीबाईंनी फार संघर्ष केला होता. माझ्या सावित्रीबाईबद्दल मला तुम्हाला 2 शब्द सांगावेसे वाटतात. सावित्री, तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला. सावित्री, तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. धन्यवाद. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय सावित्री, जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं जे लहान मुलं बसलेले आहेत यांनी कृपया इथून उठा.